सुनीता कोरे या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत वांग्याची आमटी। ही रेसिपी साधी सोपी आणि पटकन तयार होते। ही आमटी चवीला खूप छान लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 2 मोठी वांगी चिरून घेतलेली आहेत, एक बारीक चिरलेला कांदा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, ओलं खोबरे, फोडणीसाठी 1 चमचा मोहरी, 1 चमचा हिरे, हिंग, 1 चमच हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमच कोल्हापुरी चटणी, 2 मोठे चमच भाजलेले शेंगदाण्याचे कूट, चवीपुरते मीठ, 1 चमच धनिया पावडर। मी ते पातेले गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। त्यामध्ये 2 चमच तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी तडतडल्यावरती त्यामध्ये जिरे तडतडल्यावर त्यामध्ये थोडासा हिंग झाल्यावरती त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यामध्ये लसूण, खोबरे याची बारीक केलेली पेस्ट घालून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, कोल्हापुरी चटणी 2 चमच, त्यामध्ये कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेतलेले आहे। मसाले करपू नयेत यासाठी थोडेसे पाणी घालून झाल्यावर त्यामध्ये चिरलेली वांगी घालून घेतलेली आहेत। ती व्यवस्थित परतून घ्यायची। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमच भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालून घेतलेले आहे। कूट घालून घेतल्यावरती त्याला मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून घेतल्यावरती त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे। तुम्हाला जेवढे पाणी पाहिजे असेल तेवढे तुम्ही घालू शकता। मी इथे 1 वाटी पाणी घातलेले आहे। त्यामध्ये धनिया पावडर घालून घेतलेली आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून त्याला 1 उकळी येऊ द्यायची। तुम्ही इथे बघू शकता याला कलर आणि किती छान आलेला आहे। त्याला 5 ते 10 मिनिट असेच शिजू द्यायचे। त्यामध्ये थोडासा गूळ घालून घेतलेला आहे। वांगे शिजले आहे की नाही ते आपण इथे पाहिले आहे। तर वांगे शिजलेले आहे। तयार आहे वांग्याची आमटी किंवा वांग्याची रस्सा भाजी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू। धन्यवाद।